नमस्कार सर्वांचे महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे। पीक विमा निधी मिळत नसल्याने शेतकरी धडकले थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात। हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सन 2023 ते 24 या कालखंडातील पीक विमाचा कोणताही निधी न मिळाल्याने संतप्त झालेले शेतकरी थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात येऊन धडकले। या प्रसंगी उपस्थित असलेला विमा प्रतिनिधी शेतकरी विचारत असलेल्या प्रश्नांमुळे पळून गेला। यावेळी शेतकऱ्यांनी थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधला। हिमायतनगर तालुक्यामध्ये गारपीट होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे सर्व शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले पाहावयास मिळाले। पण या नुकसानीची भरपाई करण्यासाठी येणारा पीक विमा हा अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही। यासाठी तालुक्यातील बोरगडी, एकंबा, धानोरा, वडगाव, वाघी, देगी, सरसाम यासह तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात येऊन धडकले। शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने शेतकरी संतप्त होऊन तालुका कृषी अधिकारी यांना जबाब विचारण्यासाठी आले होते। यावेळी हजर असलेला विमा प्रतिनिधी देशमुख यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन तिथून पलायन केले। आमच्या प्रतिनिधींनी थेट तालुका कृषी अधिकारी बुंदेले यांना शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत अनेक प्रश्न विचारून याबाबत माहिती घेतली असता तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे ही कामे पेंडिंग आहेत असे मत मांडले। मी या ठिकाणी नवीन आलेला असून ही सर्व परिस्थिती हाताळण्याचा मी प्रयत्न करत आहे। या बाबीवर लवकरच तोडगा काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्य करू। यावेळी उपस्थित कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत चुप्पी साधली। यावेळी सर्व शेतकरी आक्रमक झाले होते व संतप्त होऊन आपल्या प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी धडपडत होते। हिमायतनगर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चाललेला हा कारभार शेतकऱ्यांच्या दृष्टीने मारक असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व कर्मचारी यांनी कार्य करणे गरजेचे आहे। या सर्व बाबीकडे लोकप्रतिनिधी कोणत्या दृष्टीने पाहतील व यावर काय कार्य करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज साठी विजय वाटोरे, हिमायतनगर। मी परसपूर गावचा शेतकरी असून संजय देवराव शिंदे मी 2023 ला विमा पावती काढलेली आहे। आज तक्रार सुद्धा केलेली, डॉक्युमेंट आयडी सुद्धा मी रितसीर दिलेली होती आणि आज म्हणतात की प्रतिनिधी जे आहेत आपण जे विमा काढतो त्याच्याकडे ते म्हणतात की आमच्याकडे डॉक्युमेंट आयडी नाही। वारंवार शेतकऱ्याला परेशान करत आहेत या गोष्टीसाठी। माझं म्हणणं एकच आहे की एकदा तुमच्याकडे जर पॉलिसी काढलेली आहे ऑनलाईन तर डेटा तुमच्याकडेच असावणार। कारण का शेतकऱ्याला तुम्ही पहिलेच शेतकरी घाटीशी उतरलेला असून तुम्ही आता जास्तीत जास्त शेतकऱ्याला त्रास देण्याचं ठरवलं का? असं एक माझं शेतकरी म्हणून दोन गोष्टींमध्ये मला बोलायचंय। एकदा जर विमा काढल्यानंतर तुमच्याकडे डाटा असायलाच पाहिजे, नाही तर तुम्ही डिलीट केला का हे तरी सांगा। आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणापर्यंत जाऊ, हे आमची मागणी आहे। विमा भरला होता त्या संदर्भामध्ये तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याकडे विचारणा केला? कृषी अधिकारी हे देशमुख साहेब आणि कृषी अधिकारी साहेब याने कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी साहेबाला सकाळीच भेटलो। कृषी अधिकारी साहेबांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे सकाळी। पण जे प्रतिनिधी म्हणून आपले घुले साहेब आणि जे देशमुख साहेब आहेत यांचं ऑफिस सुद्धा कधी उघडं राहत नाही। आम्ही जेव्हा आलो तेव्हा शटर बंद राहते आणि कृषी अधिकारी म्हणतात साहेबाकडे भेटा, साहेब म्हणतात कृषी अधिकाऱ्याकडे। म्हणजे शेतकऱ्यांना जायचं कुठं हेच आम्हाला काही समजत नाही। तुम्ही काय सांगा? भानगड कशी आहे साहेब तुम्हाला सांगतो, हे जे सगळा गोंधळ चालला आहे हे गोंधळ इतका मोठा आहे की नाही ना विमा इथे येत नाही। विमा भरता ना आम्ही पंतप्रधान मोदी साहेब, एकनाथ शिंदे साहेब घोषणा करतात, बाबूराव कदम साहेब ऐका, तुम्हाला भेटली क्लिप तर तुम्ही आम्हाला वचन दिलं की बा हिमायतनगर मधला कृषी तालुका कृषी विभाग आणि तहसील विभाग पंचायत समिती हे सगळं सुधारता, आम्ही कार्यकर्ता होता त्याचा। साहेब कुठं सुधारला तुम्ही? 2 महिने झाले, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट साहेबांनी हे कल्पना घ्यावं आणि लोक सुधराव आणि आम्हाला त्रास होऊ नये। कारण आम्ही पैसे म्हणजे द्यायले भरायले सगळंच काही करायले, तर या लोकांनी हे विचार करून हे पुढचे ऑफिस सुधराव आणि हे लोक सुधराव। देशमुख फलाना बिस्ताना हे काय आहे ते भानगडी त्याने सुधराव आणि या गोरगरीब लोकांना त्रास देऊ नये। आम्हाला रोज हवं 400 रुपये, आम्ही इकडेच फिरव का? हा 3दा 4दा 5दा 10दा आता कोणतरी म्हणलं मला 4दा त्या डॉक्युमेंट्सच मागाले। आम्ही त्याला ऑनलाईन किती ना करायची? ऑनलाईन वाला 200 मागते, कृषीवाला 200 मागते, आमची रोजदारी 400 होते। म्हणजे आम्ही पहिले 2-3 हजार ठोकायचे आणि त्याचे येते 3,500, हे कोण द्यायचे? याचा आम्हाला अत्यंत म्हणजे दुःख आहे आणि खंत आहे। हे लोकांना सांभाळून घ्यायचं आणि सांभाळून नाही घ्यायचं, हे उपकार करण्यात गेले। सांभाळून घ्यायची गरज नाही, शिवरायाचं राज्य आहे, बाबासाहेबांचं राज्य आहे, उपकार करण्यात गेले। हे सरळ व्हायचं नाही, सरळ झालं तर आम्ही आता शिंदे बोलले
मी बी शिंदे साहेब, आमचे सरपंच आहेत पळसपूरचे, आम्ही याला सगळं करता मार्गदर्शन याच्यातून करता, आंदोलनातून करता, सगळ्या गोष्टीतून करता साहेब. बाकीचे बोललं का असं जरा नाही, काही लोकांना भेटला, बोला भेटला नाही. बाकीचे बोललं का कोलारी, शिरपल्ली, एकंबा, सिरंजनी, कोटातंडा येथील सर्व शेतकरी, ओरगडी सुद्धा, धानोरा या ठिकाणचे तालुक्याचे 52 बाकीचे बोललं का? या ठिकाणी आले आणि आम्ही कृषी तालुका कृषी अधिकाऱ्याशी आत्ताच बोललो आणि ते विमा प्रतिनिधी देशमुख म्हणून आहेत, त्यांना मग आम्ही विचारपूस केली. इथं डॉक्युमेंट आयडिया घेऊन लोक आले तर कृषी साहेब घ्यायला तयार नाहीत आणि विमा प्रतिनिधी घ्यायला तयार नाहीत. हे फार शेतकऱ्याची छेड होत आहे. शेतकऱ्यांनी 3-3 वेळेस डॉक्युमेंट आयडिया दिलेले आहेत आणि डबल हे डॉक्युमेंट आयडिया मागायले. अरे विमा द्यायले की तुम्ही काय हे करायले? शासन म्हणते विमा प्रतिनिधी कडे सगळं दिलं. ते कोणते साहेब आपले नांदेड थोरात साहेबाला सुद्धा या संदर्भात बोललो, जिल्हा प्रतिनिधी. त्यांनी आमचा तालुका प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी आता मदत पळून गेली. काही म्हणजे कोणतं शेतकऱ्याची समाधानच उत्तर देत नाहीत आणि सगळं टाळाटाळी चालू आहेत. 2023 पासून हिमायतनगर तालुक्यामध्ये संबंध, हिमायतनगर तालुका परेशान आहे. काही लोकांना भेटलेला आहे विमा 2023, 22-23चा 23-24चा विमा काही प्रतिनिधीला भेटलेला आहे, काही खातेदारांना, आणि काही खातेदारांना आतापर्यंत भेटला नाही. वर्षातून 5-6 वेळेस ऑफिसला चक्रा मारून कोणी डाकीट आयडी द्या, कोणी पावती द्या, कोणी विमा पावती द्या. कोणते साहेब देशमुख साहेब म्हणतात फोन कधी उचलत नाहीत. घुले साहेब हातात आमचे इथं. बरेचसे शेतकरी इथं परेशान होत आहे. आतापर्यंत विमा भेटलेला नाही. सगळ्यांना मी सांगू इच्छितो की शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात लूट होत आहे. आमच्या इकडे विमा प्रतिनिधी रॅन्डम सर्वे असते साहेब. यांना रॅन्डम सर्वे असला तरी हे लोक काय करतात, सगळ्या गावाचा सर्वे करतात, कारण त्याला प्रत्येकाकडून पैसे भेटतात. रॅन्डम सर्वे करतात आणि भेटत कोणालाच काही नाही. त्याच्यामुळे आमची शासनाला आणि सर्वांना विनंती आहे की आमचा जो हक्क आहे, आमचं जे खरंच नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्येकानं विमा भेटला पाहिजे. आणि जो भेटला पाहिजे यांच्या व्हॅल्युएशननुसार नाही, तर आमचे खरंच नुकसान झाले त्या व्हॅल्युएशननुसार आम्हाला विमा द्या. ज्याला भेटला त्याला 50-50 भेटतील साहेब, आणि आम्हाला आमच्यासारख्या शेतकऱ्याला 3-3, 4-4 हजार रुपये भेटत नाही. आम्ही आता मी नवयुवक शेतकरी आहे. मी सांगतो साहेब, मागच्या वेळेस सुद्धा आम्हाला दोन्ही खात्यावर अक्षरशः 2-2, 3-3 हजार रुपये लढू येते होत्या विमा फायला की, आणि बाकीच्याला 50-50, 60-60 हजार रुपये विमा भेटते. ही खरंच शेतकऱ्याची लूट आहे. या प्रसंगी मी धानोरा गावचा पोलीस पाटील यांना त्यांना सांगतो की कृपया करून आमच्या कृषी विभागाने आम्हाला सहकार्य करावं. आणि कृषी सहाय्यक यांचं महिना आमच्या गावामध्ये तोंड दिसत नाही. कृषी सहाय्यकांना सुद्धा विनंती आहे की बाबा तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. तुम्ही त्याचीच पगार घेता. आणि 2च्या नंतर ऑफिसमध्ये कोण दिसत नाही. 3ची गाडी आली की सगळे काय करतात. आता सुद्धा हजर नाही. आता आम्ही भेटायला चालू कृषी सहाय्यकांना. ते म्हणतात की नाही आम्ही अवेलेबल नाही. आम्ही फील्डवर गेलो, यांना सांगितलं तर उडवाउडीची उत्तर देतात. सर्वांना हात जोडून विनंती आहे, बापू आपल्या कर्तव्यासही आपण आम्हाला न्याय द्यावा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं थोडं तरी अनुकरण तुम्ही करा आणि थोडं तरी आम्हाला न्याय द्या, अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी भगवान विठ्ठलराव तुळशी, राहणार धानोरा येथील एक छोटा शेतकरी आहे. आणि माझी नाही, माझ्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याची एवढी दशा चालू आहे. इथं या ऑफिसला कोणी आला तर कोणी भेटत नाही. आज इथं 100 शेतकरी आहे. आमच्याकडे कोणी फिरून फायना झाला. इथला ते विमा प्रतिनिधी कोण आहे, मधात पळून गेला. माझ्या हातात काय आहे म्हणते देशमुख. आणि यायचे लोक ज्यावेळेस सर्वे करायला येतात, माझ्या गट नंबरचा विमा जिथं खरडाखरडी झाली तिथलं सोडून कोण पैसे दिले त्या दुसऱ्याच्या त्याचे त्याने सर्वे केले आहेत. म्हणजे खरे लाभार्थ्याला विमा कमी भेटायला आणि लबाड लाभार्थ्याला विमा जास्त भेटायला. याचं कारण हे लोक कार घेऊन आले होते साहेब आपल्या इथे आमच्या धानोऱ्यात. रोडला कार लावली. मग आता नदीकडले आमचे गट नंबर आमचे वेगळे आहेत. स्वतः खरडले आमचे, नदीला लागून जमीन आहे माझी. आणि आमच्या शिवाला कुठं पूर येते हो, त्याला 50,000 रुपये हेक्टरी. आणि आम्ही पैनगंगेला लागून आहोत. पूर येते तो आमच्या शेतात येते आणि आम्हाला काय की 2-3 हजार रुपये. म्हणजे पाणी कुठं राहिलं आणि सरकारचं काय लक्ष नाही. आणि प्रतिनिधी इथं ठेवले तर आज आतला इथला प्रतिनिधी पळून गेला इथून. शेतकऱ्यांना काय करायचं इथं? आज सगळे पैदल आले इथून 200-500 रुपये रोज बुडवून. एवढं माझीच व्यथा नाही, पूर्ण शेतकऱ्याची व्यथा आहे. आणि आज हे जर प्रश्न या 2 दिवसात लागला नसेल
तर आम्ही या 5-6 गावचे शेतकरी कलेक्टर ऑफिस याच्या पुढे आम्ही आमरण उपोषण मांडण्याच्या प्रतीक्षेत आहोत आम्ही दिलेले आहे आणि त्यानुसार त्या शेतकऱ्यांना डॉकेट आयडी वगैरे त्यांच्याकडे शेतकऱ्याकडून भरून घेऊन त्यांनी आम्हाला याद्या प्रोव्हाइड केल्या जातात आणि सगळी यादी दिल्या सर देशमुख साहेब उपलब्ध नाही म्हणून देशमुख साहेब म्हणणार आमच्याकडे हे जे याद्या आलेले आहेत माझ्याकडे जिल्हा स्तरावरून हे जे याद्या आले याच्यावर डॉक्युमेंट आयडी नाही हे भरून घ्यायचं मला तुम्ही दिलात परंतु मी ज्यांनी जे कोणी शेतकरी राहिलेली असतील त्यांचा भरून घ्यायचा मी प्रयत्न करा आता सर आम्ही दिलेले तीन वेळा क्लेम करून आमच्या नावाला तीन वेळा आम्ही क्लेम करून त्याच्यात नाव येत नाहीत म्हणजे काय आम्ही क्लेम करायला मग सेडे ऑफ मला एक चान्स पैसे दिले त्याला पैसे आम्हाला पैसे घेऊन साहेब एक प्रश्न विचारायचा आहे की शेतकरी असं म्हणतात की आम्ही ऑफिसला आले असता तुमचे अधिकारी वर्ग 2-3 गाड्या पळून जातात याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे बोला ऑफिसला 2च्या नंतर कोणीही राहत नाही यावर तुमचं म्हणणं काय सांगा सर राहतात ना माझ्या ऑफिसच्या नसल्यानंतर काय करा सर आम्ही सांगा मला निदर्शनात येईल तर त्याच्यावर कारवाई करणार मी योग्य ती ठीक अधिकारी आहे मी काही वेळा साहेबाला सांगितलं सगळ्या लोकांना सांगलो मॅनेजर वानगी साहेबाला सांगलो आमचा साहेब जे आहे काय कृषी सहकारी त्याला कृषी सहकारी शब्दाचा अर्थच माहित नाही अहो ते मला दिसत नाही साहेब महिन्यापासून कुठं आहे ते पाहता यांचं म्हणणं तुमचे अधिकारी फील्डवर जाऊन हे करते कृषी अधिकारी साहेब आमच्या गावात 2-3 महिन्यापासून आम्हाला दिसत नाही आम्हाला दाखवा आम्ही कृषी सहाय्यक माझे कृषी साहेब तिथं समोरच बसलेले आहेत मीटिंग कॉल केल्या आहेत आता कोणतं राहत नाही मला सांगा म्हणजे त्यांना प्रश्न विचारतो कुठे समोर बोरगडीचं कोण आहे बोरगडीचे साहेब बिलकुल कारवाई आमचं पेरे आपण नाव आलं नाही सर कृषी साहेब किती वेळ इथे येऊन गेलो काम करा सांग बरं साहेब एवढं म्हणाय माझं साहेब माझं म्हणणं एवढं आहे की बा शेतकरी एवढे तीव्र झालेत तेव्हाच तुम्हाला आठवते का कारवाई करायची इतके दिवस नाही आठवत का कसं आहे माझं एक सबमिशन असं आहे की मी या तालुक्यात नवीनच जॉईन झाले अच्छा याच्या पुढे मी पुढच्यावर मी स्वतः लक्ष देऊन कोण कुठे आहे असं मी ते वैयक्तिक लक्ष देणार आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत शेतकऱ्यांना त्यांची सेवा द्यायची जे नाहीत त्यांच्यावर मी 100% काय सकाळी त्याच बोलवलं मी आमची शेती काही जवळगाव मध्ये होती त्यालाच फक्त गारपीट भेटली करंजीच्या लोकांना नाही भेटली माधवराव पाटलाची 200 एकर जमीन आहे त्या जवळगाव मध्ये आम्हाला काहीच रुपया आला नाही याच्याबद्दल आपलं म्हणणं काय सांगा काय ते प्रकरण अंदाजच आहे गेल्या वर्षी जिओ सॅटेलाइट सर्वेनुसार जे आपल्याला दिले होते क्षेत्रफळ जे तिथे गारपीट झाली त्या गावाचा सर्वे करून तेवढे लाभ देऊ शकतो आमचं गाव वगैरे सर आमच्या इकडे गारपीट जिओ सॅटेलाइट सर्वेनुसार ते घेतलेले आहेत त्यांनी गाव आपल्याला
त्याच गावात आपण सर्वे करून दिले. सर आता या शेतकऱ्याचं म्हणणं आहे किंवा आमच्या गावामध्ये सुद्धा गारपीट झालं म्हणजे यांचं गाव नवं आहे. नाही ते जिओ सॅटेलाइट सर्वेनुसार त्यांनी आपल्याला गाव निवडून दिले होते. त्याच गावामध्ये गारपीट झाली. सॅटेलाइट जे पाऊस गारपीट जे होते हंगामात ते सर्व कॅप्चर करून फोटो निघतात. ते फोटो प्रोव्हाइड करून एसी ऑफिसकडून आम्हाला आले होते. त्या गावात आम्ही सर्वे केला. पण तुम्ही त्यांना कळवलं नाही बा या गावामध्ये पण यांनी जे म्हणतात करंजीमध्ये त्यांना तुम्ही कळवलं नाही बा या करंजीमध्ये सुद्धा गारपीट झाले भागामध्ये पण आम्ही तसं कळविलं. परंतु सॅटेलाइटच्या जे घेतल्या ते रानुसार फोटो तर त्याच्यामध्ये ते दिसत नाही तीव्रता त्याची अशी गोष्ट त्याच्यामुळे ते आले. कसं आहे माहिती आहे का, मी माझा तालुक्याचा एक यंत्रणा प्रमुख असल्या कारणाने मी स्वतः यांच्यावर यापुढे आत्ताच रुजू झालेला आहे. यापुढे दैनंदिन यांच्यावर लक्ष देऊन जे कोणी सेवेमध्ये कसूर करत असेल त्यांच्यावर मी कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करतो. तरी आम्ही कसं माहिती आहे काय, आम्ही आणि त्यांना कोऑर्डिनेशन करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे देशमुखांना आणि त्यांच्या जिल्हा स्तरावरचे अधिकारी नाही बोलले. ठीक आहे म्हणजे साहेब मी 100%. बरं, त्यांना एक दिवस बोलून सर्व एक समाधानकारकरित्या उत्तर द्यायला सांगा त्यांना. देशमुखला फोन इथं बसून आहे त्यांनी इकडे बाजूला. आता जे तुमची समस्या आहे आता विमा प्रतिनिधी यांना प्रतिसाद देत नाहीये. नाही, मी त्यांना ऐका ना, मी तालुका कृषी अधिकारी या नात्याने मी जिल्हा स्तरावरून मला 3 प्रकारचे याद्या मी सॉर्ट आउट करू. याच्यामध्ये कंप्लीट असलेली डॉकेट ID आणि ॲप्लिकेशन असलेली ही यादी वेगळी आहे आणि हे ॲप्लिकेशन ID आणि डॉकेट ID हे नसलेली यादी हा वेगळी सेपरेट केली आणि डॉकेट IDची सेपरेट केली. तो याद्या मी माझ्या कृषी सहाय्यकाला ऑलरेडी मी त्यांच्या मोबाईलवर सेंड केलेला आहे PDF आणि आज पण त्यांना हार्ड कॉपी द्या. तरी त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांना संपर्क साधून तो भरून घेतल्यास आपल्याला शेतकऱ्याला जास्तीत जास्त आपण फायदा करू शकतो या उद्देशाने मी काम करतो. काही शेतकऱ्यांना भरपूर विमा मागतो सर, पण काही शेतकऱ्यांना 2 आणि 3 मिळतात. ज्या शेतकरी समजा नदी काठवाचे त्यांनाच कमी विमा भेटतो आणि जे शेतकरी नदी काठवाचे त्यांना विमा म्हणजे खरे लाभार्थी वंचित राहत आहेत. असं सर्व का होतं त्याच्यामध्ये दोषी कोण असतात? काय साहेब बोलते, काय साहेब यांचं काम नाही. शांत बसा. कसं झालेलं आहे माहिती आहे का, एक क्षेत्र आहे एका भाऊचं एकच सर्वे नंबर, एक क्षेत्र 2 एकरचं आहे आणि 1 एकरचं एक आहे. तर 1 एकरच्याला चांगली रक्कम भेटत आहे आणि 2 एकर क्षेत्र असून त्या शेतकऱ्याला कुठलीही मदत भेटत नाही किंवा त्याला तुटपुंजी 2000 किंवा 3000 रुपये भेटत आहे. याचं प्रतिक्रिया सरांनी सांगा. काय साहेब सांगा. हे आम्ही यासाठीच आता जे कालपुरा सर्वे झाला आपला अतिवृष्टीचा ते मागील गेल्या वर्षीचं जे तुम्ही सांगितलं त्यामुळे आम्ही आता त्यांनी घेऊन आले ते गोशवर आपल्याकडे 60-70% आपण नुकसान भरपाई द्यायला. त्यांच्या विमा प्रतिनिधी मार्फतच हे काम चालतात. विमा प्रतिनिधी आपल्या दोघं जण भोले आणि देशमुख साहेब म्हणून तर त्यांच्याकडे एक विमा प्रतिनिधी त्यांनी आपल्याकडे आता शॅम्पल सर्वे म्हणून घेतलेलं आहे यावेळेस. त्याच्यामध्ये शॅम्पल सर्वे म्हणजे 100 आपल्या तालुक्यातले जे लोकांचं आले असतील तक्रारी त्यातल्या 30% लोकांच्या तक्रारीचं आपण जाऊन स्वतः पंचनामे करून पंचनाम्यावर कृषी सह्या घेऊन एकत्रित गोष्वरा करून वरी वाटवायचा. ते सरासरी त्यांनी 60-70% दाखवलेलं आहे. 61-62% आपण विमा कंपनीचं काम करून द्यायचं. त्यांचे आमच्याकडे आतापर्यंत अर्ज आलेले मला एक म्हणाले सर, विमा प्रतिनिधी असं सर्वे चुकीचा सर्वे का करत नाही त्यातलं काही कारण तुम्हाला सुरुवात आणि वारंवार त्यांच्या ऑफिसचा पंचनामा केला परंतु ते थांबत नाही. सर आता ज्याच्याकडे आयडिया नाही त्याच्याकडे म्हणजे कागदपत्र काय नाव आले आणि डॉक्युमेंट ID नाही आमच्या ID नंबर नाही. त्याला काय प्रतिनिधी देऊ शकेल ना आपण काय बोलू शकतो. हो बाबा, युवा प्रतिनिधी आम्हाला उत्तर देते हे बरोबर आहे. बोलायला ते माणूसच पळून गेलाय तू साहेबांसमोरून. कमिटी आहे तुमच्या समोर सगळ्यांना बोलून गेला त्याला कुठून आणा? आता हा विमा प्रतिनिधी तुमचंच ऐकत नाही. बरोबर आहे. विमा प्रतिनिधी तुम्ही तालुका कृषी अधिकारी असून ऐकत नाही तर आमचं सामान्य शेतकरी काय असंच आहे. रोज आज त्याचे 2 प्रतिनिधी आहेत, एक अब्सेंट आहे, एक काही तुमचा आहे पण तो बी गेलेला आहे. सर 1 मिनिट,
माझा गोष्ट कशी आहे, आम्ही गरीब शेतकरी सगळे कुठतरी मरताना इकडे येतात, एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचं ते माणूस ऐकत नसत, प्रतिनिधी म्हणून विमा प्रतिनिधी. अहो तर आमचं काय ऐकी देऊ, त्या कळना को त्या आमदारला, खासदारला, कोणी कमत्यादारला, अहो ते म्हणून चाललं ना, तेव्हा कसे पळतात तुम्ही, हे देतो ते देतो, मग ऑफिस इथं राहते, सगळ्या लोकांना खुर्ची ऑफिस नीट करतो. मी डायरेक्टली बोलावलो, डायरेक्टली बाबूराव साहेब तुम्हालाच बोलावलो, तुम्ही काय करा हे बघा, जसं तुम्ही अंगाला बोलले अंग भरतानी, तसं जागा आणि हे बघा, आम्ही हाडाचे माणसा शेतकऱ्याला बघा. ते विमा कंपनीच्या बाबतीमध्ये माझं सबमिशन असं आहे, आज तो तिथं सकाळी आला होता, मग ते दुपारी माझं काही प्रॉपर्टीचं काम आहे म्हणून गेला, त्याचं मी वरिष्ठ अधिकारी, त्यांचं जे कंपनीचे वरिष्ठ जिल्ह्याचे जे अधिकारी त्यांना मी रायटिंग मध्ये करू. बस आता इथे जे काम करणं असं या शेतकऱ्यांच्या आता प्रतिक्रियेवरून आपल्याला असं जाणवत आहे, पण आता याच्यावर कारवाई होईल का? मी माझं कसं आहे, माझ्या हातात नाही हा कारवाई, मी वरिष्ठ स्तरावरून मी हे निदर्शनात आणून देईन की बाबा हे माणूस असं काम करतोय आणि शेतकऱ्यांना याबाबत थोडं शेतकऱ्याबद्दल संभ्रम आहे. आमची 2023 ची परिस्थिती आहे, तर 24 ची काय करतील येणार? 24-25 ची 24-25 ची नाही सर, तसं बघा आम्ही तुम्हाला मामा अजून एक गोष्ट आहे, माझं म्हणणं कसं आहे, पण 1-1 रुपया शेतकरी भरती, 1-1 रुपया मरती, हे सहकारी काय ते सहकारी म्हणजे सहकारी लोक येत का नाही गावामध्ये? आता त्यामध्ये काही रोजंदारी करून सुद्धा कामं करतात, 2 एकर 3 एकर 2 एकर 3 एकर आता यांचा हा सुद्धा मी यांना इथं नाही बोलवलं, मी माझ्या कृषी सेवकाला तिथं गावात बसून तिथं फॉर्म दिला, त्याच्यावर एडिट करून ऐका ना त्यांचं, मी इथं नाही बोलवलं, कुणाला बोलवलं का? याच्यासाठी म्हणत नाही सर, आता हे विमा भेटले नसल्यामुळे आता हे शेतकरी आहेत नाही सर, 8 दिवसाला 15 चक्र मारतात आपल्या कार्यालयाचं. आता यांचा रोज आता हे खर्च यांना परवडणार नाही सर, आता यांना पण याच्याबद्दल सर आपलं थोडंसं वरिष्ठ स्तरावर मी याच्याबद्दल पाठपुरावा करेल, माझ्या हातात ते नाही. माझा मी लेखी स्वरूपात वरिष्ठ स्तरावर किंवा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव माझ्याकडून साहेबांना मी सबमिट करेन. एवढ्या शेतकऱ्यांनी विमा प्रतिनिधीची तक्रार केली, मग याबाबत तुम्ही आता काय अहवाल वरच्यांना कळवाल? मी त्यांना कळवल ना की बाबा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, माझ्या डिटेल्स या अहवालमध्ये मी नमूद करेन, मी त्यांना लेखी कळवतो मी. आणि दुसरी गोष्ट, जर समजा सहकार्य होत नसत, अहो आम्ही सगळे शेतकरी मिळून अहो या पवित्र की नाही म्हणजे हा की नाही, आम्ही आंदोलन स्वरूपामध्ये आम्ही चालू करणार आहोत. मी स्वतः याच्यामध्ये इंटरेस्ट घालू, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसं त्यांचं डॉक्युमेंट्स मला उपलब्ध करून घ्यायचं ते प्रयत्न करतो. मी स्वतःहून इंटरेस्ट घेतलो की बाबा कोणी वंचित राहू नये याच्यामधून, कोणी म्हणजे आता एकदा यांनी रिकामं राहिले ती बाजूला होणार आहे, त्याच्यामुळे कोणी राहू नये हे माझा उद्देश. त्याच्यामुळे माझे सगळे स्पेशली मी आज त्याच्यासाठी मी मीटिंग कॉल केली. तुम्ही मीटिंग कॉल केलेली तुमच्या दृष्टीने तुम्ही चांगलं काम करताय सर. कसं होतं सर, आता हे सर्वसामान्य शेतकरी आता पहिले ते कर्जाच्या ओझ्यामध्ये करलेले असतात, याच्यामधून शेतकऱ्याची आत्महत्या. जर हे जर लोक असे जर तुला अजून शेतकऱ्याची आत्महत्या होती, शासन हे काय म्हणते सर, आम्ही तुम्हाला विमा देतो तुम्ही विमा भरा, तुमचं जे नुकसान भरपाई देतो, पण त्यांना प्रत्यक्ष जे नागरिक आहेत त्यांना विमा भेटत नाही ज्या प्रमाणात त्यांना भेटायचं नाही. आता हे लोक जर समजा असे जर काम करत असतील किंवा त्यांना सर शासन म्हणजे पगार देऊन सुद्धा निदर्शनात आणून देतो. मी तालुका कृषी अधिकारी या नात्याने मी वरिष्ठ स्तरावर याचा निदर्शनात आणतो त्यांच्या कामाचं काम करण्याची पद्धत. आणि मी तुम्हाला अजून सांगतो, मी जेव्हा चार्ज घेतला त्याच्यानंतर मी स्वतः 1-2दा व्हिजिट केला, आणि व्हिजिट केल्यानंतर मी त्यांच्या वरिष्ठ स्तरावरचे जिल्ह्याचे राऊत साहेब आहेत यांना आज बी बोललो मी, त्यांनी म्हणजे तुम्हाला पूर्ण सहकार्य आमच्याकडून राहायचं आहे, म्हणजे 2 दिवसात मी डॉक्टर आयडी द्यायचा प्रयत्न करतो असं शब्द दिले. पण कर्मचाऱ्यांची घडी व्यवस्थित बसेल का साहेब? टायमात सकाळी लवकर येणं आणि टायमाला जाणं. झालं माहिती आहे का, माझ्या इथं
कर्मचारी स्टाफच पूर्ण भरलेला आहे. मुद्दा एक पहिला मग याबाबत तुम्ही मागणी केली नाही का बरं? माझा विषय हा समजा माझ्याकडे विषय आहे, माझ्याकडे आहे. मी फक्त एक वरिष्ठ सहाय्यक, एक तंत्र आमचा राहुल वाड कृषी सहाय्यक आणि दिवसे हे 3च माणसं आहेत. बरंच वॅकन्सी आहे. वॅकन्सी जर भरली आणि जरा काय आता असं आम्ही ऐकालो की याच्या पुढं नवीन पॅटर्न राबवणार आहे, त्याच्यामध्ये माणसं भेटतील आपल्याला. त्यांनी मला लेटर दिलेलं आहे. मी लेटर महिन्याला जे आमचे अहवाल असते ते अहवाल पाठवले बाबा माझ्याकडे एवढं स्टाफ नाही, एवढं नाही. स्टाफ आले आपल्या कार्यालयामध्ये किती रिक्त पदाचा अहवाल नाही मला दिलेला आहे, तुम्ही पाठवला साहेबाला. हा म्हणजे रिक्त जागा किती आहेत आणि भरायचे किती हे सांगा, म्हणजे आम्हाला कळते बरं सांगायला. 33 मंजूर पदापैकी फक्त या कार्यालयात 15 पद कार्यरत आहेत. किती एकूण पदे किती आहेत? 33 पदापैकी 15 लोक कार्यरत आहेत. बाकीचे नाही आहेत, बाकीचे रिक्त आहेत. आणि कंत्राटी पदावर दोन्हीचे मिळून सांगितलं. दोन्हीचे मिळून आहे सर ते. हा ते जे उपलब्ध आहे त्याच्यामधून मी प्रत्येकाकडे 2-3 पदभार आहेत. अच्छा प्रत्येकाकडे म्हणजे एक्स्ट्रा लोड आहे समजा. 100% मी शेतकऱ्यांसाठी अहोरात्र मी मदत करायला मी तयार आहे, तालुका कृषी अधिकारी या नात्यानं. आणि मी शेतकऱ्यांना एवढं सांगतो, तुमचे काहीतरी समस्या असतील डायरेक्ट माझ्याकडे या. तुम्हाला काही त्रास असेल तर मी बसलेले आहे, तर माझ्याकडून जेवढं सहकार्य होईल मी करेन. हिमायतनगर तालुक्यातील 2023चा विमा न मिळाल्यामुळं हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकरी कृषी कार्यालयामध्ये आले असता त्यांनी इथल्या विमा प्रतिनिधीची चर्चा केली असता त्यांना विमा का मिळाला नाही या संदर्भात त्यांनी विचारणा केल्यानंतर इथले जे विमा प्रतिनिधी आहेत त्यांना उडव्याउडीची उत्तर देत आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचबरोबर त्यांना डॉकेट आयडी सुद्धा आहे किंवा नाही हे पण त्यांना सांगता येत नाही. ह्या शेतकऱ्यांनी मागील 2023चा विमा भरला असताना ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठलाही विमा भेटलेला नाही. यासाठी यांनी आजपर्यंत अनेक वेळा कृषी कार्यालयाच्या चक्रा मारलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी जाण्या येण्याचा खर्च, शेतातला रोज जवळपास 400-500 रुपये बुडून इथला जाण्या येण्याचा जवळपास अनेक शेतकऱ्याला कोणाला 20 रुपये, कोणाला 50 रुपये अशा तिकीट खर्च करून एवढा खर्च करून इथं शेतकऱ्यांनी आजपर्यंत बऱ्याच चक्रा मारलेल्या दिसून आले. त्यांच्या चर्चेमधून त्यांच्याशी चर्चा केली असता दिसून आलं, परंतु इथले जे विमा प्रतिनिधी असो किंवा कृषी अधिकारी असो त्यांचा कुठलाही प्रश्न सोडवण्यास आजपर्यंत सहकार्य दाखवत नाहीयेत. अनेक शेतकरी इथं व्याकुळ झालेले आहेत, आम्हाला विमा मिळाला, आमच्या जमिनीतलं पीक जे आहे आमचं पुराच्या पाण्यानं वाहून नेलं, जमिनीतून जमीन खेळून केलं. जास्त पावसामुळे अतिवृष्टी झाली, अनेक वेळा अतिवृष्टी झाली, परंतु यांना आजपर्यंत विमा शासनाने दिला नाही. शासन म्हणते आम्ही तुम्हाला विमा देऊ, परंतु येथील यांच्या विमा प्रतिनिधीच्या बोलण्यातून असं दिसतंय आणि शेतकऱ्यांनी जे व्यथा मांडल्या यांच्यामधून असं दिसतंय की शासन म्हणते तुम्ही विमा भरा, विमा भरायचा आणि विमा भरून विमा कंपनीचे खिसे भरवण्याचं काम हेच फक्त शासनाचं धोरण दिसतंय का हे सुद्धा इथून दिसून येत आहे. आणि एका शेतकऱ्यांनी व्यथा मांडलेली की या भागाचे जे नेतृत्व आज करतात नवनिर्मित जे आमदार झाले बाबुराव कदम कोळीकर साहेब यांना शब्द दिला होता की याच्या अगोदर की तुमच्या इथल्या कृषी कार्यालयाची जी समस्या सोडवणार आहे ती मी तुमची समस्या सोडवणार, फक्त मला एकदा विधानसभेमध्ये पाठवा. आता त्यांनी सुद्धा इथं विधानसभेवरती गेलेले आहेत. बघूया त्यांचं इकडे लक्ष लागते का या कृषी कार्यालय हिमायतनगरच्या आणि इथल्या शेतकरी समस्या सुटते का, आणि इथल्या जे कृषी अधिकारी इथे वेळेवर राहतात का, इथले जे अधिकारी कर्मचारी इथं कृषी कार्यालयात राहतात का, हे सुद्धा इथल्या जनतेला लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्र पर्व डिजिटल मीडिया न्यूज चॅनलसाठी दाऊ गाडगड सोबत कॅमेरामॅन विजय वाटोरे, हिमायतनगर.